स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली। बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने गटांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी महापालिकेने करावी असा प्रस्ताव होता। बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची घोषणा या प्रस्तावामुळे प्रत्यक्षात येईल। बचत गटांकडून महापालिकेसाठी विविध सेवा घेण्याचाही प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। महापालिकेच्या विविध खात्यांकडून आणि विभागांकडून कागद, फाईल्स, कार्यालयांसाठी लागणारी सर्व प्रकारची स्टेशनरी, झाडू, खराटे, फिनेल, स्वच्छतेसाठी लागणारी सामग्री, खुर्चीवर ठेवण्याच्या उशा, टेबल क्लॉथ, कापडी पिशव्या, पडदे यांसह अनेक वस्तूंची खरेदी ठेकेदारामार्फत केली जाते। यातील अनेक वस्तू बचत गटातील महिलाही तयार करत असल्यामुळे ठेकेदारांमार्फत ही खरेदी न करता बाजारभावाचा विचार करून बचत गटांकडून ही खरेदी करावी असा हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, अशी माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता आणि मध्यवर्ती भांडार प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी दिली। पश्चिम महाराष्ट्रातील गरिबांना मोफत तसेच स्वस्तात उपचार देणारे म्हणून ससून हॉस्पिटलचा नावलौकिक आहे। 2,500हून अधिक पेशंटना बाह्यरुग्ण विभागात आणि 1,500हून अधिक पेशंटना आंतररुग्ण विभागामध्ये उपचार दिले जातात। दिवसेंदिवस वैद्यकीय उपचार महागडे होत असल्याने ससून सारख्या हॉस्पिटलमध्ये गरीब तसेच मध्यमवर्गीय पेशंटची गर्दी वाढू लागली आहे। येथे सिटी स्कॅन, MRI तसेच अन्य उपचार सुविधा उपलब्ध होतात। मात्र गेल्या 60 वर्षांपासून अर्थात ससून हॉस्पिटलच्या निर्मितीनंतर अद्यापही एकदाही डागडुजी करण्यात आली नाही। ससून हॉस्पिटलच्या अस्थिरोग, मेडिसिन, सर्जरीच्या वॉर्ड क्रमांक 2, 3, 7, 8, 9, 12, 13, 14, 15, 16, 18 या 11 वॉर्डांचे नूतनीकरण करण्यात आले नव्हते। ससून हॉस्पिटलच्या उभारणी 60 वर्षे झाली आहेत, त्यामुळे या प्रमुख वॉर्डांचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे। त्यापैकी अस्थिरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक 3, सर्जरीच्या 9 आणि मेडिसिन विभागाच्या 15 क्रमांकाच्या वॉर्डांच्या नूतनीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती ससून हॉस्पिटलच्या प्रशासनाने दिली। सध्या 3 वॉर्डातील फरशा, भिंती तसेच स्वच्छतागृहे पाडण्यात आली आहेत, तसेच पाण्याची पाईपलाईन, भिंतीचे प्लास्टर, रचना बदलण्यात येणार आहेत। या नूतनीकरणामुळे ससून मधील मेडिसिन, अस्थिरोग, सर्जरीच्या 11 वॉर्डांना नवा लुक मिळेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। मुख्यमंत्र्यांच्या नावावर रिक्षा परवाना देण्याच्या प्रकाराची जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, तसेच परवाना देण्याचे सॉफ्टवेअर कालबाह्य झाले असून ते तातडीने बदलण्याच्या सूचना त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिल्यात। परवाना देण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून बायोमेट्रिक पद्धतीचे सॉफ्टवेअर तयार करावे, जेणेकरून गैरवापरास आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले। लसणाचे दर कडाडले असून सर्वसामान्य गृहिणींपुढे पेच निर्माण झाला आहे। किरकोळ बाजारात लसणाला 100 रुपयांचा दर मिळत आहे। रोजच्या वापरासाठी घरगुती ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून लसणाला मागणी असते।
हिवाळ्यामध्ये लसणाची मागणी वाढते. राज्यात लसणाचे पीक तुरळक प्रमाणात घेतले जात आहे. राज्यातील ग्राहकांना लसणासाठी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातून होणाऱ्या मालाच्या पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यंदा देशामध्ये सर्वत्र पावसाचे प्रमाण वाढल्याने बदलत्या हवामानामुळे लसणाचा हंगाम महिनाभर उशीर सुरू होणार आहे. त्यामुळे अजून काही दिवस जुन्या लसणावर गरज भागवावी लागणार असल्याचे व्यापारी सांगतायत. आवक घटल्याने लसणाचे दर शुक्रवारी प्रति 10 किलोस 950 रुपयांवर पोहोचले होते. हा यंदाचा हंगामातील विक्रमी दर आहे. रविवारी मध्य प्रदेशातून 10 ट्रक लसणाची आवक झाल्याने खरेदीदार ग्राहकही कमी असल्याने दरात 50 रुपयांची घट झाली. सध्या बाजारामध्ये जुन्या लसणाची आवक होत आहे. दरवर्षी नवीन लसणाचा हंगाम जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होतो. मात्र यावर्षी हंगाम उशिरा सुरू होणार असल्याने लसणाचे दर आणखी कडाडतील असे व्यापारी सांगतायत. शासनाने बालचित्रवाणीच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला तर नेहमी मोबाईलवर किंवा संगणकावर बसून गेम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकविला जाणारा अभ्यासक्रम रंजक पद्धतीने शिकवणे शक्य होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके डिजिटल रूपाने उपलब्ध आहेत, परंतु अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांच्या आधारे दृकश्राव्य पद्धतीने संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा विचार आहे. शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहभागातून वेब पोर्टल सुरू करण्यास परवानगी मिळावी असा प्रस्तावही बालचित्रवाणीने शासनाकडे पाठविला आहे. बालचित्रवाणीचे संचालक नंदन नांगरे म्हणाले, राज्यात सुमारे 90,000 प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अनुदानित आहेत. या शाळांकडून अंदाजे 400 रुपये तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून अंदाजे 150 रुपये रक्कम दरवर्षी जमा करून त्या बदल्यात वर्षभर रंजक पद्धतीने तयार केलेला ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देता येऊ शकतो. केंद्र शासनाने इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICT योजना 2004 साली जाहीर केली. त्यानुसार राज्यात गेल्या वर्षीपासून माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये ICTचा समावेश करण्यात आला आहे. मार्च 2014 मध्ये होणाऱ्या 10वीच्या परीक्षेमध्ये ICTची ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एकूण 50 गुणांच्या या परीक्षेमध्ये 40 गुणांची लेखी परीक्षा आणि 10 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र अभ्यासक्रम अस्तित्वात येऊन त्याची परीक्षा घेण्याची वेळ आली तरीही शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभ्या राहिल्या नाहीत. त्यामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला आता परीक्षेमध्ये काही बदल करावे लागले आहेत. बोर्डाने ICTचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर जाहीर केला होता. मात्र त्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी लागणारे इंटरनेट आणि बाकी सुविधा शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळांनी अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या प्रात्यक्षिकांऐवजी फक्त पाठ्यपुस्तकात दिलेल्या प्रात्यक्षिकांच्या आधारेच परीक्षा घ्यावी असे परिपत्रक बोर्डाने काढले आहे. शाळांमध्ये सुविधा उपलब्ध असतील अशीच प्रात्यक्षिके पाठ्यपुस्तकात देण्यात आली आहेत. त्यामुळे शाळांना कोणतीही अडचण येणार नाही. सुमारे 1.5 लाख कुटुंबांकडे स्वच्छतागृहाची वानवा असल्याने ही कल्पना पुढे आली. बहिणींना भाऊबीज म्हणून तर पत्नीला पाडवा सणानिमित्त स्वच्छतागृह बांधून द्या असे आवाहन या शुभेच्छा पत्रातून करण्यात आले. सण दिवाळीचा आत्मसन्मान माता भगिनींचा या शीर्षकाखाली हे शुभेच्छा पत्र आहे. गृहलक्ष्मीचा आत्मसन्मान राखण्यासाठी आपण जीवाचे दान करतो. मग शौचास उघड्यावर जाण्याने आपल्या इब्रतीला ठेच पोहोचणे चालेल का? महिलांचा सन्मान केवळ दिवाळीपुरता असू नये या निर्धारात संपूर्ण गाव सहभागी झाले. तर पुढचा प्रत्येक दिवस दिवाळीप्रमाणे संपन्न आणि प्रसन्न होईल असे या पत्रात नमूद केले आहे. पूर्वी औषध परवाना काढण्यासाठी अथवा नूतनीकरणासाठी संबंधित कार्यालयात अर्ज करावा लागत असे. त्यानंतर FDAच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तसेच परवान्याचे शुल्क भरल्यानंतर परवाना वितरित केला जात होता. परंतु औषध दुकानदारांना आता अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना घरबसल्या मिळवता येणार आहे. FDAने उपलब्ध केलेल्या संकेतस्थळावर अर्ज आणि शुल्क भरण्याची पावती अपलोड केल्यानंतर त्याची माहिती औषध निरीक्षकाला मिळणार आहे.
पुढे दुकानाची तपासणी होऊन दुकानदारांना परवाना ऑनलाईन मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांमधून 51% उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत। पुणे विद्यापीठाची पीएचडीची प्रवेश परीक्षा रविवारी झाली। पुणे विद्यापीठामध्ये विविध विद्याशाखांमध्ये पीएचडीच्या 5092 जागा रिक्त आहेत। पीएचडी साठी 3 टप्प्यांमध्ये चाचणी घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे। प्रवेश परीक्षेची पहिली फेरी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली। विद्यापीठाच्या कक्षेतील पुणे, नगर, नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून 58 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेसाठी 5480 उमेदवार बसले होते। त्यापैकी 2791 उमेदवार पात्र ठरले आहेत। पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये 1143 महिला आणि 1648 पुरुष उमेदवार आहेत। पहिल्या प्रवेश परीक्षेतून पात्र ठरलेल्या आणि सूट मिळालेल्या उमेदवारांची प्रवेश परीक्षेची दुसरी फेरी 8 डिसेंबरला होणार आहे। या परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना पीएचडी साठी प्रवेश देण्यात येणार आहे। परीक्षेचा निकाल आणि अधिक माहिती पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। पालिकेच्या 2013-14च्या अंदाजपत्रकात 7 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते। गेल्या काही महिन्यांपासून भूमी संपादन विभागाने पालिकेच्या सुमारे 10,000 मिळकतींची माहिती ऑनलाईन केली। त्यामध्ये पालिकेच्या भाड्याने दिलेल्या इमारतींचा हिशेब ठेवता येणे शक्य झालेले आहे। त्याचा फायदा यंदा झाला आहे। यापूर्वी भाडे करार कधी संपला, तो कोणाकडे होता, कधी दिला होता याची माहिती रजिस्टर शोधून घ्यावी लागत होती। त्यामध्ये वेळ जात असल्याने अनेक वर्षांपासून सुमारे 7 कोटी रुपये उत्पन्न मिळत होते। भूमी संपादन विभागाचा कारभार ऑनलाईन झाल्याने भाडे न भरणाऱ्यांना त्वरित नोटीस दिल्या होत्या। अनेक वर्षांची थकबाकीही वसूल करण्यात आली। त्यामुळे पहिल्या 6 महिन्यातच 12 कोटी 78 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे। सुमारे 8 ते 8.5 लाख सदस्य महाराष्ट्रभरातून संभाजी ब्रिगेडचे आहेत। सुमारे 200 वक्ते, 150 लेखक महाराष्ट्रभर गावागावामध्ये जाऊन काम करत आहेत। कोणते राजकीय पाठबळ नसताना कुठल्याही राजकीय शिवाजीनगर ते संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्याकडून महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। स्वागत करूया। आदरणीय उपमहापौर मंजुषेठ गायकवाड यांचा सन्मान युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र देऊन या ठिकाणी त्यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे। प्रचंड टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया। छत्रपती संभाजी महाराज की प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करावा। आपल्या सर्वांसोबत असतात पुरुषोत्तम खेडेकर यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। यावेळी कोल्हापूर संस्थानाचे युवराज छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते। या कार्यक्रमास महापौर चंचला कोदरे, उपमहापौर सुनील गायकवाड इत्यादी उपस्थित होते। उद्योगांमध्ये मंदीची लाट असली तरी रिअल इस्टेटचा व्यवसाय तेजीत असल्याने मूल्यांकन दर वाढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। राज्याचा नव्या वर्षाचा मूल्यांकन दर तयार करण्याचे काम नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत सुरू आहे। तो जानेवारी 2014 मध्ये लागू होणार असल्याने त्यावर अंतिम हात फिरवला जात आहे। गेल्या वर्षभरात नोंदविला गेलेल्या जमीन खरेदी विक्री आणि मालमत्तांच्या व्यवहारांच्या आधारे मूल्यांकन दर तयार करण्यात येतो। नव्या वर्षाचा मूल्यांकन दरही याच व्यवहारांच्या आधारे तयार करण्यात येत आहे। शहराच्या सभोवताली मोठ्या प्रमाणावर उभे राहणारे गृह प्रकल्प, हाय राईज इमारती, टाउनशिप तसेच प्लॉटिंगमुळे जमिनीचे दर वाढले आहेत। व्यवहारांच्या नोंदीही वाढीव दराने झाल्या आहेत। परिणामी फ्लॅटच्या किमती वाढल्या आहेत। गेल्या वर्षभरात सदनिकांच्या खरेदीच्या नोंदी चौरस फुटांमागे 500 ते 1000 रुपयांच्या पटीत वाढल्या आहेत। या व्यवहारांच्या नोंदींचा आधार घेऊन नवा मूल्यांकन दर तयार करण्यात येत असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले। मूल्यांकनाचे दर ठरविताना अगदी प्रॉपर्टी निहाय मूल्यांकन करणे शक्य होत नाही। त्यामुळे विभागानुसार हे दर ठरविले आहेत।
जमीन, बांधकामे, इमारती, सदनिकांचे दर प्रत्येक महिन्याला वाढले आहेत. परंतु मूल्यांकन दर वर्षातून एकदाच वाढत असल्याची पुष्टीही या सूत्रांनी जोडली. दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांच्या मूल्यांकन दरामध्ये 20% वाढ सुचवण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे सामान्यांना शहरात घर घेणे आवाक्याबाहेर जाणार आहे. सिटी दिस वीक मध्ये आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच वेळी. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा नेक्स्ट जनरेशन न्यूज.